सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधून ठेवलेली गुराख्यांना आढळून आली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली। शनिवारची ही घटना असून ही महिला गेल्या 3 दिवसांपासून त्याच अवस्थेत तिथे होती, त्यामुळे त्या महिलेला जबर मानसिक धक्का बसला आहे। ती महिला अमेरिका देशाची मूळ नागरिक असून ललिता काई कुमार यस असं तिचं नाव आहे। 49 वर्षीय ती ललिता काई 3 दिवसापासून त्याच अवस्थेत असल्यामुळे तिला मोठा जबर मानसिक धक्का बसला आहे। प्रथम त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिने लिहून दिलेल्या एका चिठ्ठीवरून प्रथमदर्शनी तरी हे कृत्य तिच्या पतीनेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ललिता काई ही बॅले नृत्यकार व योग शिक्षिका होती आणि गेल्या 10 वर्षापासून ती तामिळनाडूमध्ये योगाचा आणखी अभ्यास करत होती। मात्र ती इथे रोणापाल येथील जंगलात आली कशी आणि हे कृत्य केलं कोणी याचा उकल उघडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। पोलिसांनी 3 पथके तैनात केली असून गोवा, मुंबई आणि तामिळनाडू येथे ही तिन्ही पथके रवाना केलेली आहेत। ही महिला ही मूळ अमेरिका नागरिक असल्यामुळे केंद्रीय स्तरावरून आणि अमेरिकेच्या दूतावासांकडून पोलिसांच्या ह्या तपास कामाकडे बारीक नजर ठेवली जात आहे। त्यामुळे पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे। आता ही महिला रोणापाल येथील तामिळनाडूवरून जंगलात आली कशी आणि नेमकं हे कृत्य कोणी केलं याचा उकल उघडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। तुर्तास ती महिला अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही आणि तिला अधिक उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।